काय झालं ते? जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं SK ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग जरासा इंटरेस्टिंग होणार आहे, काहीतरी वेगळा विषय. आणि अल्लू अर्जुनचा पिक्चर लागलाय आणि अल्लू अर्जुनचा पिक्चर रिलीज झाला आणि मी नाही गेलो असं कधी होणार तर नाही. आता खूप उशीर झालाय तसं बघायला गेलं तर. आणि कमीत कमी एक 9 वाजलेत आता बारामतीला जाणार आहे. अकलूजचं थिएटर बंद आहे, त्यामुळे आम्ही बारामतीला जाणार आहे. आम्ही शक्यतो अकलूजला जातो, कारण की अकलूजचं थिएटर आहे ना जरासं म्हणजे असं फिलिंग देतं. सिस्टीम जी आहे ना त्याची 1 नंबरमध्ये, त्यामुळे आम्ही अकलूजच्या थिएटरला जातो. मग आता बारामतीला का जायचंय का अकलूज थिएटर बंद आहे त्यामुळं. तर भेटू आपण. त्यांच्यातले सगळे जागे आमचे. मी मॅजिक केलं 10,000 गॅग झाली मला तर. काय म्हणून मग काच खाली घ्यायची तुम्ही कॅमेरा खाली तिथं पण असते फोटो पण असते काच खाली घ्यायची. काय बे कुत्ते वरती जायचं. काय भाव आहे तर तिकीट तर भेटले नाहीत आपल्याला. तिकिटाचा विषय असा झाला की हाऊसफुल आहे सगळं. आता दुसऱ्या थिएटरला चाललो आहे. नीरज काय झालं? काय मुडाप झाला. दुसऱ्या थिएटरला चाललोय आता. मग तिथं जर तिकीट भेटलं तर ठीक, नाही तर मग जेवण करून डायरेक्ट घरी. आपल्याला तिकीट तर भेटले नाही, ते हाऊसफुल झालं सगळं, त्यामुळे तिकीट तर काय भेटले नाही. तर आम्ही म्हणलं 12चा किंवा 1चा 2चा जरी असला तरी आम्ही बघून जाईल, पण आम्हाला काय तिकीट भेटलेच नाही. आता बघू दुसऱ्या थिएटरला चाललोय. दुसऱ्या थिएटरला जर तिकीट भेटलं तर नशीब, नाहीतर मग आम्ही जेवण करून घरी. म्हणून दुसरा पर्यायच नाही आम्हाला. आम्ही आलो आता टॅटू काढायला. तर पिक्चरचं तर नियोजन तर कॅन्सल झालं, पण आता आलो तर टॅटू काढून जाऊ असंच नियोजन झालं टॅटूचं. तर आम्ही आलोय BA टॅटूमध्ये, आणि त्यांचं सलूनचं बी दुकान आहे. खाली सलून आहे, वरच्या साईडला टॅटूचं दुकान आहे, खाल्ल्या साईडला सलूनचं दुकान आहे. तर बघा आपण जाऊ त्यांच्याकडे टॅटू काढा. बोर्ड पाहू शकता हे, आणि हे त्यांचं सलूनचं दुकान. खाली त्यांचं सलूनचं दुकान आहे. यांचं सलूनचं दुकान आहे खाली.
आणि वरच्या साईडला त्यांचं टॅटूचं काम चालतं सगळं. तर चला वरती त्यांची गाठ घेऊ आपण. तर सरांचं इथं काम चालू आता. तर त्यांच्याकडनं माहिती घेऊ आपण की कसं इंच टॅटो आहे. जर ऑफर काय आहेत का आपल्यापाशी सर? आता एक ऑफर चालली आहे 50% ऑफ म्हणजे पोर्ट्रेट टॅटूसाठी 50% ऑफ. तुम्ही 10,000 टॅटू केला तर त्याच्यावरती फक्त तुम्हाला 5,000 रुपये द्यायचे. ही ऑफर आहे बड्डे ऑफर. बड्डेसाठी त्यांचा बड्डे असेल नाही का त्यांना ती लागू होईल. आणि आपलं शॉप कुठं आहे? आपलं बारामतीमध्ये सूर्यनगरीमध्ये. सूर्यनगरीमध्ये. तुम्हाला कोण टॅटू जर काढायचं असलं तर सरशी कॉन्टॅक्ट करा, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो किंवा पत्ता देतो, लिंक देतो तुम्हाला. दुकान त्यांचं बंद झालेलं आहे सलूनचं, आणि टॅटूचं बी दुकान बंद झालेलं आहे. आम्हीच लास्ट कस्टमर होतो त्यांचा. आले जायकाला जायका घ्यायला आले. तर हॉटेल तर सजवलेलं आहे, तर एकदम मस्त आहे. तर चल इकडं बस इकडं. तर हॉटेल जायकाला जेवायला आलतो. तर 4 पोरं बाहेर दिसलेली असे म्हणते काका पैसे द्या असं काहीतरी म्हणत. त्यांना म्हणलं माझ्यापेक्षा काय पैसे काय तुम्हाला देऊ शकत नाही. का दिले नाहीत पैसे की ते जाऊन काहीतरी पेतेले खातेले काही व्यसन लागेल त्यामुळं. तर भूक लागलेली त्यामुळं पोरांना म्हणलं चला म्हणलं आज डायरेक्ट जेवण करू आपण. डायरेक्ट 4 पोरं बघा, 4 पोरं तुम्ही बघा कसं आहे. हे एक पोरग लय भूक आलेलं दिसते का? हे दुसरं पोरग, आणि हे तिसरं पोरग, आणि हे चौथं पोरग. खूप गरीब घरचे पोर आहेत असं, म्हणजे मागून बिगून खाते ती. जेवण झालं काय आमचं. आता चाललोय घराकडं. आणि ब्लॉग असा वेगळाच झाला. विषय असा होता की आम्ही पिक्चरला चाललेलो खरं, पण आम्हाला काय एकदाच असतं. तर गाईज तसं तर आम्हाला थिएटरचं तिकीट तर भेटलं नाही. 2 थिएटरमध्ये बघितलं तर आम्हाला काय तिथं असं काय भेटलंच नाही. त्यामुळं काही विषयच नाही. हाऊसफुल होतं सगळा. त्यामुळं आम्ही एक टॅटूचं नियोजन झालं. टॅटू बघितला आम्ही. असंच अचानक नियोजन झालं टॅटूचं. आणि आता टॅटू तर काढला, काही विषय नाही टॅटूचा. टॅटूचा तर विषय नव्हता तरी पण टॅटू काढला. आणि आमच्या ब्लॉगमध्ये असेच येडे चालले तुम्हाला काय ना काय इंटरेस्टिंग हा डू दिस असंच काय तर तुम्हाला बघायला भेटेल. नाही तुम्हाला असंच काय तर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर असंच काय तर तुम्हाला नवीन काय तर बघायला भेटेल आमच्या ब्लॉग मध्ये. नवीन असं काय तर. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. आता चाललोय घरी. घराचा रस्ता पकडला. तर घराचा रस्ता आता काय, आता लय उशीर बी झालाय. टायमिंग तर लय झालाय. ब्लॉग पण लय मोठा होत चाललाय. त्यामुळे ब्लॉग इथंच एंड करतो. आणि हा बघितला का ब्लॉगचा नवीन न्यू मेंबर आहे आजपासून. कधी तर दिसेल तसा बघायला गेलं तर रायडर म्हणते ते. असा ब्रेक पेडवर असा खाली गाडी घालतो, डायरेक्ट खालीच पडतो. स्पीड ब्रेकर सॉरी भाई, मेरे से गलती हो भाई. तर ब्लॉग आजचा इथं संपवतो. जय महाराष्ट्र. Yeah.